चंद्रपूर जिल्ह्याला सुद्धा हवामान खात्याचा आज पावसाचा रेड अलर्ट आहे। या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवरती खबरदारी म्हणून आज जिल्ह्यातल्या शाळा, महाविद्यालय आणि खासगी कोचिंग क्लासेसना तसंच अंगणवाड्यांना सुद्धा सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि याचमुळे प्रशासनाने आज चंद्रपूर जिल्ह्यात सार्वजनिक अवकाश घोषित केलेला आहे, सुट्टी दिलेली आहे। विशेषतः जे लहान मुलं आहे, शाळकरी मुलं आहे, कॉलेजचे विद्यार्थी आहे, प्रायव्हेट ट्युशनचे विद्यार्थी आहे, यांनाही सुट्टी देण्यात आलेली आहे। मात्र आज सकाळपासून पाहिलं तर चंद्रपुरात ढगांची जी गर्दी आहे ती प्रचंड आहे, मात्र पाऊस झालेला नाही। परवा आणि काल हे 2 दिवस चंद्रपूरमध्ये समाधानकारक पाऊस झालेला आहे। विशेषतः आपण पाहिलं तर गेले 10 ते 12 दिवस झाले चंद्रपुरात जिल्ह्यात पाऊस नाही आहे आणि पाऊस हा जो आहे हा विशेषतः धान पिकासाठी अतिशय आवश्यक आहे, कारण आता परे जे आहे ते रोवणीच्या अवस्थेत आलेले आहे आणि या परे लावण्यासाठी चिखल आवश्यक आहे। मात्र हा चिखल होण्या इतका पाऊस नव्हता, मात्र गेल्या 2 दिवसात जो पाऊस झालेला आहे त्यामुळे आता कुठेतरी रोवणीला सुरुवात झालेली आहे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी। आणि आज दिवसभरात कशा प्रकारे पाऊस पडतो आणि यामुळे कुठे काय प्रभाव पडतो यावर प्रशासनाने लक्ष ठेवून आहे। सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर। हवामान विभागाने यवतमाळ जिल्ह्याला 4 दिवस येलो अलर्ट दिला होता। त्यानुसार जिल्ह्यामध्ये